मी असेल, जाधव सर असतील, आमचे प्रसाद पेंडुरकर असतील, त्याचबरोबर इथं उपस्थित सर्व आता सध्या वेगवेगळ्या मान्यवर पदांच्या वरती कार्यरत असणारे सर्व माझे प्रिय विद्यार्थिनींनो, विद्यार्थ्यांनी माझ्याबद्दल जे कौतुक आणि उद्गार काढले, खरं तर हे माझं एक कर्तव्य होतं म्हणून मी ते करत राहिलेलो आहे. आजही ते कर्तव्य करतोय. आजही अनेक शाळेच्या सोबतच अनेक संस्थांच्या माध्यमातून हे काम मी नेहमीच करतोय. अनेकांनी तुम्हाला वेगवेगळ्या व्यक्तित्वाच्या पैलूंच्या बद्दल मार्गदर्शन केलेलंच आहे. गुंड सरांनी जी गोष्ट सांगितली की आपल्या कुटुंब आणि नातेसंबंध सगळ्यात महत्त्वाचे जपले पाहिजेत. समाज व्यवस्था आपल्याला टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला नातेसंबंधांना तिलांजली देऊन चालणार नाही. अनेक वेळा इंटरनेटवरून जागतिक सर्वे किंवा वेगवेगळ्या व्यवस्थांच्याबद्दल अभ्यास करत असताना असं लक्षात येतंय की कुटुंब व्यवस्था ही उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावरती आहे. कारण मुंबई आणि पुणे या ठिकाणी असणाऱ्या 40% तरुण तरुणींनी लग्न करायचं नाही असं ठरवलेलं आहे. किंबहुना गावांच्या मध्ये सुद्धा लग्न होताना खूप त्रास होताना दिसतोय. आता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये लोक राहत आहेत म्हणजे अपत्य प्राप्ती होणार नाही. ज्या कुणा आणि त्या पंचम कालातून षष्टम कालामध्ये आणि षष्टम कालातून चतुर्थ कालामध्ये जाणार आहे. या पंचम कालाची आता शेवट म्हणजे पण अजून 6000 वर्ष होणार आहेत त्याची, जर अध्यात्माच्या भाषेत सांगायचं झालं तरी. अजून जग याहीपेक्षा रसातळाला जाणार आहे. आज माणूस माणसाला माणसासारखं पाहत नाही. आता आमचे जाधव साहेब सीताराम या ठिकाणी काम करतात समाजामध्ये, त्यांना लक्षात येत असेल की माणूस माणसाला पाहत नाही. अनेक बातम्या आम्ही वाचतोय, अनेक कांड घडतायत. तर मी माझ्या अवतीभोवती असणारे समाजातील दलित, उपेक्षित, गरीब अशा समाज घटकांना काम देणं, त्यांना मदत करणं हे माझं परम कर्तव्य आहे. इम्रान तांबोळी माझ्या घरी 2-3 वर्षापूर्वी आला होता. त्यानं त्याच्या मनोगतामध्ये सांगितलं की सरांच्या घरी गेलं तर मलाही विश्वास बसला नाही. आजही माझ्या सोप्यातल्या घराची एक मोठी तुळी मोडलेली आहे. ते बसवण्यासाठी सेकंड हँड म्हणजे जुन्या बाजारातून मी नवे वासे आणि जुने पत्रे कालच मी बघून आलेलो आहे. मी समोर एक मला छोटं घर आहे आणि ते भाड्यानं घेतलेले घर आहे, त्याचंही वासे माझे मोडलेले आहेत. पत्रे त्याचे बदलायचे, तेही 140 रुपये स्क्वेअर फुटानं आहेत. ते मला महागात पडतायत म्हणून मी 70 रुपये रनिंग स्क्वेअर फूटचे मी पत्रे घेण्याचा विचार केला. तर म्हणाल मग सर काय किती काय काय कुठं ठेवायला आहे, सगळे काही ठेवलेलं नाही आहे. 2010-2015 सालापर्यंत माझ्याकडे जेवढे पैसे आले ते सगळे माझ्या मुलांसाठी, माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी आजपर्यंत खर्च केलेले आहेत. त्यामुळे मी गरीब आहे असं अजिबात नाही आहे. मी खूप श्रीमंत आहे, कारण तुमच्यासारखी गर्भश्रीमंत माणसं माझ्याबरोबर आहेत. त्यामुळं मी एखाद्या वेळेला तुम्हाला हाक दिली तर निश्चितपणे तुम्ही मला साथ द्याल अशी अपेक्षा आहे. मी सुहासचे पोस्ट नेहमी पाहतो, ऐकतो की अनेक ज्वलंत प्रश्नांच्या वरती तो विषय म्हणतो. पेंडुरकर सरांनी मी येताना सुहासने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी चर्चा करत आलेलो होतो की त्यांना मी एकदा व्हॉट्सअपला सुद्धा किंवा ह्याला मेसेज पण केला होता, अरे माझ्या पद्धतीनं काय माझ्याकडून काय मदत तुझ्या या कार्यासाठी असेल तर मला निश्चित सांग. पण त्याला काही उत्तरच दिलं नाही अजून त्याचे, कारण त्यालाही माहिती आहे सर मी जे काम करते सर ते तुम्ही पण तेच करताय. सपाट सर, मी मागच्या कार्यक्रमाला एकदा आलो होतो, मला वाटतं 2003-4 सालची बॅच असेल ती. त्यावेळेला जी कामं सांगितली होती त्यानंतर मी आता आमच्या गावामध्ये जे एक मठ आहे त्या मठाच्या मार्फत जवळजवळ 41 विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत की ज्या विद्यार्थ्यांना आई वडील किंवा यापैकी दोघे नाही आहेत, एक नाही आहे, किंवा आहेत पण व्यसनी आहेत पण भूमिहीन आहेत, शेतमजूर आहेत, कामगार आहेत. अशा मुलांचा पूर्ण कपड्यानिशी शिक्षणाचा सगळा खर्च, राहणं खाणं, त्यांचे संस्कार वर्ग, ह्या सगळ्यांचा खर्च मठामार्फत केला जातो. आणि त्या निवासी गुरुकुल प्रकल्पामध्ये 41 विद्यार्थी आज आम्ही घेतलेले आहेत. रोज त्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी आणि संध्याकाळी 1-1 तास मी देण्याचं ठरवलेलं आहे. कदाचित एकाच दिवशी कामाच्या व्यापामध्ये ते होते नाही, पण अशी जी माणसं समाजामध्ये करणारी आहेत, तुम्हाला सगळ्यांना हे जमेल असं वाटतं का रे? जमणार नाहीये, कारण तुम्हाला तुमच्या कामाचे व्याप असतात. पण सीताराम सारखे काही माणसं करणारी असतात, आमच्या सुहास सारखे काही माणसं करणारी आहेत. या लोकांना तुम्ही जर यथायोग्य दान दिलात तुमचं, निश्चितपणे तुम्ही ते काम केल्यासारखं आहे. हे दान सत्पात्री असावं. अनेक वेळा आम्ही प्रवासातून जात असताना कुणीतरी भीक मागतं, आपण बघत नाही कोण आहे काय आहे कसं आहे. पण तुम्हाला तुमचा विश्वास जर सीतारामवर असेल, सुहासवर असेल, कोळके सरांच्यावर असेल, सपाट सरांच्यावर असेल, आणि त्यांनी सहज आवाहन केलं आणि आवाहनही केलं नसलं, कारण ही लोक तशी स्वाभिमानी असतात, ते आवाहनही करत नाहीत.
कारण त्यांना त्यांच्या पद्धतीनं काय करता येईल समाजासाठी, उपेक्षितांसाठी ते काम करत राहतात. पण निश्चितपणे तुमच्या जीवनातला जो आनंदाचा क्षण जेव्हा जेव्हा येईल त्या वेळेला अशा लोकांच्याकडे, भले मी आता 3-4 लोकांची उदाहरण असेल, यांच्याकडे नसेल, कुरुलमध्ये एखादी अशी संस्था असेल. मगाशी मी सांगितलं देशमुख सर की आपल्या शाळेमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल्स नाही आहेत, त्यासाठी तुम्ही मदत देऊ शकता तुमच्या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून. भले तुम्ही पैसे दिले नाही हरकत नाही, तुम्हाला कदाचित लोकांच्या मध्ये असं वाटतं की पैसे दिल्यानंतर त्याचा विनियोग कसा होईल काय होईल, वस्तुरूपानं द्या तुम्ही. आज इंटरॅक्टिव्ह पॅनलचा जमाना आहे. आज मुलाला प्रत्येक विदिन 1 क्लिक ही कॅन रीच टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. सो त्याचे इंटरनेटचे चार्जेस आहेत. एखादा सोलर पॅनल आपण बसवून दिला साधारणपणे 5 किलोवॅट पर्यंतचा, वर्षभराची आम्हाला वीज फ्री, कायमस्वरूपी फ्री होईल. अशी व्यवस्था केली तर दरवर्षी 1 लाख रुपये तुम्ही देणगी दिल्यासारखं होईल. अनेक माध्यमं आहेत शाळेला मदत करण्याच्या, जेणेकरून गोरगरीब विद्यार्थी या उच्च शिक्षणापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मदत होऊ शकते. जे सुशिक्षित आहेत ते विद्यार्थ्यांना माहिती आहे की आता नवीन सगळे ट्रेंड्स येत आहेत. क्वांटम कॉम्प्युटिंग किंवा क्वांटम फिजिक्स बद्दल अनेक वेळा बोललं जात आहे. हे क्वांटम कॉम्प्युटिंग काय आहे, क्वांटम फिजिक्स काय सांगत आहे, याच्याबद्दलची जी काही धारणा मुलांची आहे, आता एआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्था शिकवत आहे. 5वी पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वर्ग या शाळांच्या मध्ये चालू आहेत. शाळेतलेच काही तज्ञ शिक्षक ट्रेनिंग घेऊन या विद्यार्थ्यांना ते शिक्षण देताना दिसत आहेत. त्यामुळं या शाळा हा गावाचा अभिमान असतो आणि गाव हे शाळेचा आधार असतं. त्या माध्यमातून तुम्ही जर आपण या विद्यार्थ्यांसाठी, भले ते कुरुलमधील असतील, पुण्यामधील असतील, मुंबईमधील असतील किंवा माझ्या कोल्हापुरातील, कुणाला कुणासाठी सवी आपण नेहमी, माझं एक देणं आहे. मित्रांनो मला सांगा, ही वास्तू बांधत असताना तुम्ही कोण होता का रे? कुणीतरी आपल्या पोटाला चिमटा देऊन याला देणगी दिलेली आहे. या वास्तूमध्ये आम्ही शिक्षण घेतलेलं आहे. निश्चितपणे अशा अनेक संस्था या जगभरामध्ये आहेत. या प्रत्येकासाठी आपलं काहीतरी देणं लागतं. अशा पद्धतीने आपण काम करत राहूयात. आता उभारताना सांगितलं होतं की तुम्हाला 2च मिनिटं आहेत. 2 मिनिटं केव्हाच होऊन गेलेले आहेत मला माहिती आहे, कारण मला रिझर्वेशन माझं आहे 3:30 वाजताचं रिझर्वेशन आहे. त्याचीही मला काळजी आहे, कारण दोघांना परत ती 3:30ची रिझर्वेशन गेली तर परत लवकर मिळणार नाही. मला उद्या पुन्हा कोल्हापूरला वेगळा कार्यक्रम आहे. खरं तर आज येण्यासाठी माझी खूप धावपळ झाली. माझ्या छोट्या मुलाची ॲडव्हान्सची परीक्षा होती कोल्हापूरला. ॲडव्हान्ससाठी तो क्वालिफाय होते. त्याची फायनल एक्झाम आज होती, 17 तारीख ऑल ओव्हर इंडियामध्ये होते. 98.35% त्याला मेन्सच्या एक्झाममध्ये मिळाले आणि तो क्वालिफाय झाला. त्याच्यामध्ये ॲडव्हान्सच्या पेपरमध्ये आता जेव्हा क्वालिफाय होईल तो IITला, देशातील कोणतीही एक IIT मिळू शकेल. त्यानं आज सकाळी मला नमस्कार करताना सांगितलं, पप्पा निश्चिंत राहा, एक जागा माझी आहे. मी माझ्या मुलाचा सर हपाटे सर कधीही गुंड सर कधीही मुलाचा कधीही अभ्यास घेतलेला नाही देशमुख सर. कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहायचं आहे, फळ आपोआप मिळत असतं. माझी मिसेस गावातल्या शाळेमध्ये आज तिला प्रायव्हेट म्हणून काम करते. ती अण्णासाहेब चकोते इंग्लिश मीडियम स्कूल, तुम्हाला गणेश विक्री ऐकून माहिती असेल, ती माझ्या गावची, माझ्या मित्राची आहे. तो माझा नातेवाईक आहे. त्याने एक इंग्लिश मीडियम CBSE इंग्लिश मीडियम स्कूल काढले. तिला सुद्धा तिने सांगितलं, आम्ही 25,000 रुपये पहिला पगार देतो तुम्हाला, तुम्ही आमच्या शाळेत शिकवायला सुरू करा. तिथे किती 10,000 देत आहेत. नाही म्हणली, मी माझ्या गावातल्या मुलांना शिकवणार आहे. मी सांगितलं तिला, अरे जा तिथं. नाही म्हणले, मी माझ्या गावातल्याच मुलांना शिकवणार आहे. आणि त्या गावातली अनेक मुलं जयसिंगपूर, इचलकरंजी, सांगली या ठिकाणी असणाऱ्या अकॅडमीमध्ये हुशार सर्व मुलं जातात. मग या गरीब मुलांना शिकवणार कोण? हाही बसा त्या माऊलीनं घेतलेला आहे. आणि गेल्या 22 वर्षामध्ये माझा स्पर्श तिला झाल्यामुळं या सगळ्या वातावरणामधून ती सुद्धा तयार झालेली आहे. चांगलं आहे. मी मग सांगितलं, तुम्ही देत राहा, तुम्हाला मिळत राहील. केल्याने होते आहे, आधी केल्याची पाहिजे. कर भला तो हो भला. धन्यवाद.